सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पायीन श्रीमुग आवडे पायीन श्रीमुग आवडीने तुळशी हार कळा काचे पितांबर तुळशी हार कळा तुळशी हार कळा काचे पितांबर पाहिन श्रीमुख आवडे पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा गाजे पितांबर तुळशी हार गळा गाजे पितांबर आवडे टाळ, टाळ. निरंतर ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळशी हार कळा काचे पितांबर तुळशी हार कळा तुळशी हार कळा काचे पितांबर काचे पितांबर काचे आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे हेचे ध्यान तुळसी हार गळा गाजे पितांबर तुळसी हार गळा रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता रूप पाहता रूप पाहता लोचने रूप पाहता रूप पाहता रूप पाहता लोचने झाले 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 चार वाजता हो सा सुख झाले झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले साजनी साजन तो हा विठ्ठल बरबा बरबा विठ्ठल बरबा पाहता रूप पाहता रूप पाहता नोट रूप पाहता रूप पाहता रूप पाहता झाले 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 टाळ वाजवाटा टाळ हो सा हो साजने सुख झाले झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सुख झाले साजनी सुख झाले साजनी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा बरबा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा बहुत सुकृताची बहुत सुकृताची बहुता सुकृताची बहुता जोडी सुकृताची बहुता सुकृताची बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृताची बहुता सुकृताची बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची बहुता सुकृताची बहुता सुकृताची जोडी म्हणूना म्हणूना विठ्ठल म्हणून विठ्ठल
सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर रखुमा वागडा वा बाबा रखुमा देवी बरे तू हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर विठ्ठल वर विठ्ठल वर हा विठ्ठल वर माधव बरवा तू हा माधव बरवा
विचारी काही हो गुण दोष याते गुण दोष याते गुण दोष याते न विचारी बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा आद्यत्रय जननी देवांशिया आवाज जरा कमी करा हॅलो हॅलो आवाज जास्त झाला इथे कमी करा माझ्या फार कमी करा वाह मस्तक हे पायावरी हॅमिंग देते ते बंद करा ट्रबल मधनं जरा बघा बरं हॅलो आद्यत्रय जननी देवांशिया नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन मस्तकरी पायावरी या वारकरी संतांच्या पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या वाटा माझ्या दाबाव्या शुभटा सेवेला सेवक हो सेवक झालो तुमच्या हा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो
अभ स्वामी तुकया देवा यावरी तुकला माथे. संताने सरता केलो तैसा परी गेलो तैसा परी चंदन ते बोरे व्यापिल्या गुणदोष याते न विचारे काजी ठाव दिला पायी अपरिया. तुका म्हणे आलो समर्थाचे म्हणा जरी होय राणा रंग त्याचा गुणदोष याते न विचारे कार्य ठाव दिला पायी अपरिया. विठ्ठल अतिशय देखणा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. परमसभ्य कुरवरी हरिभक्तीपरायण सुनीलजी महाराज बाबांच्या अथक प्रयत्नात्मक मार्गदर्शनाने या ठिकाणी माझं माईक सेट नाही झालेला सगळा काढून टाका. थोडासाच आवाज ठेवा पण ते बोलावं असं वाटलं पाहिजे. हॅलो हॅलो हॅलो. आता नॉर्मल त्याला विकस एकदम बारीक. हॅलो हॅलो. अतिशय कौतुकास्पद कमी काळामध्ये ज्याने माऊली महावैष्णव ज्ञानोबांची पताका साता समुद्राच्या पार जावी, महाराष्ट्रातला युवक निर्व्यसनी राहावा, वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज त्याच्या खंड्यावर असावा, या अनुषंगाने या ठिकाणी महाराजांनी हा फार मोठा धनुष्यबाण उभा केला. परम सत्य परम मित्र हरिभक्तीपरायण संकेतजी महाराज कमी काळामध्ये महाराजांनी या महाराष्ट्राला संबंध गवसणी घातली. काळ मिळाला वाटलं तर कोरोनाच्या काळात सगळं संपलं. कोरोनाच्या काळापासून जी महाराज तुम्ही आकाश भरारी घेतली, भल्या भल्याला माग आलगून बी दिलं. छान. आदरणीय संकेत महाराज अगदी भावासारखे त्यांच्या पाठीशी उभा राहिले. त्यातले आमचे परम मित्र आकाश महाराज. सांगताना थोडं अवघड आहे, पण गायक कीर्तनकार आता कुणी कुणाच्या मागे नाही उभा राहत. ज्याला त्याला असं वाटते स्वतःचा पक्ष असा महाराज आणि संकेत महाराजांनी हा फार मोठा यज्ञ उभा केला. अगदी रम्य वातावरण आहे. मला थोडा वेळ उजाडा सकट येता आलं, मला बरं वाटतं. उजाडानं मी बघितलं कसं या रस्त्यावरनं सगळी संस्था दिसते. अतिशय सुलभ आहे. भक्तिमय वातावरणाने आपला मुलगा करू शकतो. याची आता दुसरी साक्ष द्यायची माझ्यासारख्या कीर्तनकारांना गरज होती. ज्यानं केलं नाही त्यानं बोलणार तर ठीक आहे, पण मी हे सगळं अनुभवलेला महाराज. त्यामुळे ज्या वातावरणामध्ये पोरानं शिकावं असं तंतोतंत वातावरण महाराजांनी काही पुन्हा एकदा महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. संबंध विद्यार्थ्यांच्या चरणाचं दर्शन घेतो. सगळे विद्यार्थी हे उद्याचे कदाचित इंग्रजीत असतील, त्यातला कुणीतरी उद्याचा महाराष्ट्रातला एक सातारकर असेल, काहीच काय झालं तर यातला उद्यातला कुणीतरी माझ्या कीर्तनकार तरी असेल ना. अरे फार मोठी माणसं होती ही लेकरं. पण सांगू का, याच्या मागे एक गावाचं गुपित दडलं. ज्या दिवशी ही लेकरं इथून जाते, कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात नाव कदाचित फलटण सातारा तालुक्याचं जिल्ह्याचं नाव निघालं ना, किती पोरं ज्या बी गावात असतील ना, ज्या बी ठिकाणी असतील ना, तिथं ती पोरं सांगतील गड्या आम्ही ना
सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यात मिरडे नावाच्या गावात आमचा पाया तयार झाला. हे परत येणार नाव हरिभक्तीपरायण सुनील महाराज, गुरुवर्य संकेत महाराज, आकाश महाराज, ही परत येतील नाव. पण या मातीची ताकद एवढी बलवंत होणार, ही माती एवढी ताकद देणार, ही पोरं उद्याची फार मोठी क्षेत्रातली नामांकित लेकरं होती आणि त्याची पाया भरणी तुमच्या गावात नव्हते. भाग्य या मातीची गड्या. पुन्हा एकदा या मातीला त्रिवार नमस्कार करतो. फरक आहे का? चिंता जित्या माणसाला आत न जाळते आणि चिता मेलेल्या माणसाचा धुरळा करते, त्याला चिता म्हणतात. टिंबाने इतका फरक आहे. अजून सांगू का? माऊलीची आरती किती गोड आहे, आरती इतकी भारी आहे ना. ऐका ऐका. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अवतार काय म्हणायचे बाळानो, काय म्हणायचे? बैठे बैठे सावधान, ताट बसा ताट बसा ताट बसो. काय म्हणायचे? अवतार म्हणायचे, अवतार. आरती गडबडीत अशी रंगाला आली, सत्यानाश झाला आरतीचा. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. कशा अवताव अवताव तुझ्या बापाचं गडेवी अवताव याला. अवताव नाही, अवतार आहे. काय? अवतार पांडुरंग. अवतार म्हणायचंय, बोर रंगाला आलं, सत्यानाश झाला आरतीचा. असे बरेच अभंग सांगेन तुम्हाला. ऐका महाराज. तसं या अभंगातनं संतांनी सरिताने सरता म्हणायचे. सरता म्हणजे सारून टाकणे, संपवणे. काय संपवतात संत? तुमच्या माझ्या जीवनातलं अज्ञान संपवतात. काय संपवतात? अज्ञान संपवतात आणि ज्ञानाच्या दिशेला ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करतात. त्यांना संत म्हणतात. कळलं का बसलेले? काय ताकद आहे माणसाचं अज्ञान सोडा, जनावराचं सुद्धा अज्ञान घालवण्याची ताकद आहे त्यांच्यात. कस काय महाराज सांगू का? ऐकून जा. माऊली मा वैष्णव ज्ञानोबाराय पैठणला निघाले. जाता जाता ज्ञानोबारायनं पैठणकरांनी अडवलं. काय रे नाव तुझं? काय रे नाव तुझं? बाबा माझं नाव ज्ञानदेव. तुझं नाव काय रे? बाबा माझा निवृत्ती. पोरा तुझं नाव काय रे? बाबा माझं सोपाना. आणि पुरी तुझं का नाव काय? बाबा मी मुक्ताना. तसं म्हातार माग सरलं. त्यातला एक जण म्हणला, स्वतःला ज्ञानी समजणारा तूच का? ज्ञानोबारे म्हणले, ज्ञानी नाही पण ज्ञानाचा बाप आहे. काय ताकद असावी. माऊली सांगतात मी ज्ञानाचा बाप आहे. तसं ती म्हातार म्हणलं, मग आमच्या बी गावात एक ज्ञानी आहे, त्याच्यातून तुमच्यात काय फरक? माऊली म्हणले, नाही. आणू का त्याला? आणा. त्याला दरा 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 वडीत आणला आणि ज्ञान्याला असा उभा केला. कोण होता त्यो? ज्ञान्या नावाचा रेडा होता. रेडा. ए कोण होता बाळानो? रेडा होता ज्ञान्या नावाचा. आणि मग त्यो म्हणला, हे बघा हे बघा, ह्याच्यात नाव ज्ञाने, तुमच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे का? माऊली म्हणले, तुला पंडिताचार्य कुणी केला? ए खरी आत्मा जीव शिव सम. त्याच्या अंतकरणातला आत्मा आणि माझ्या अंतकरणातला आत्मा एक आहे. म्हातार म्हणलं, तसलं सांगू नका. या रेड्याला मारलं तर तुम्हाला लागल का? माऊली म्हणली, मारा. एकानं हसूड घेतला, कना 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 हाणलं. कुणाला? कुणाला? रेड्याला. जेवढे फटके रेड्याला मारले तेवढे सगळे वळ माझ्या माऊलीच्या पाठीत उठले. मुक्ताबाई धावत आली. बाबा, ओ बाबा, बाबा नका मारू बाबा. बाबा जेवढा तुम्ही मारताना बाबा, तेवढं सगळं वळ माझ्या दादाच्या पाठीत उठतात बाबा. बाबा नका ना मारू बाबा. ओ बाबा नका ना मारू. एक म्हातार म्हणलं, बघ रे त्या पोराची पाठ. आणि म्हातार पळत आलं आणि पाठ बघितली. ऐकताय काय बसलेली? माऊलीच्या पाठीत जागा शिल्लक नव्हती वळ उठायला. एवढे वळ माऊलीच्या पाठीत उठलं होतं. आणि तवर दुसरं म्हातार म्हणते, अरे वळ काय बघतोय, ह्यासनी जादू टोना येत असेल. हिकडं मारलं की हिकडं वळ उठत असेल. मग रेड्याला मारल्यावर जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही बोलताय ते रेडा बोलाल का? रेडा बोलाल? माऊली म्हणले, बोलल.
तसा रेडा लट कापाय लागला. रेडा म्हणला माऊली मला वराडण्याशिवाय दुसरं काही येत नाही, मी कसा बोलन. माऊली म्हणले रेड्या काळजी करू नको, तुझी जागा सोड आणि हिकडं ये रेड्या. माऊली काय म्हणले, तुझी जागा सोड आणि हिकडं ये रेड्या. ए रेड्या म्हणला माऊली अहो माझी लय जड बुद्धी आहे. किती जड बुद्धी आहे माहिती आहे का तुम्हाला. सर्कशीत सगळं प्राणी आहे, उंट आहे, हत्ती आहे, वाघ आहे, सिंह आहे. रेडा आहे का रेडा. हा रेडा रेडा. मी सर्कस मास्टरला विचारला आकाश महाराज, अय सर्कस मास्टर तुझ्या सर्कशीत रेडा दिसत नाही. ते म्हणला फास लावून घेईन, रेडा नको. मी म्हणलं का. सगळ्याला शिकवणं सोपं आहे पण रेड्याला शिकवणं सोपं नाही. जड बुद्धीचा उद्धार जिथं केला जातो त्याला माऊलीचा वारकरी संप्रदाय म्हणला जातो. ऐकताय ना. आता आमच्याकडे जर काय 50-100% पुढची पोरं आहेत वे, आमच्याकडं 30-35-40 असं जी घरात दमी होते सगळ्याला दंगा करते तेव्हा आई कटाळती, बाप बी कटाळतो. महाराज बघा आता एवढीची एक जागा राहिली, काय आलं तर आलं बघा आणि मग आमच्या ताब्यात. आम्ही बी सांगतोच हुशाराला कुणी बी शिकवी. या वयात पोरांना धोत्र जरी घालायला शिकली ना बास बास कल्याण झालं त्या कुटुंबाचं, त्या घराण्याचं, त्या वंशाचं. पुढं काही येईल का नाही मी सांगणार नाही तुम्हाला अजून काय काय पुढं होणार आहे. पण आपल्या पोरानं ज्या दिवशी धोतार लावलं त्या दिवशी आईनं बापानं निश्चिंत राहायचं. माझ्या पोराला काही नाही आलं तरी चालल पण एक ध्यानात ठेवा, कुणी म्हणल माझ्या पोराला काय मिळालं संस्थेत जाऊन सांगू का. अरे ज्या दिवशी तुमच्या पोराच्या पायाला धोतर दिसलं, ज्या दिवशी कपाळाला गंध दिसला त्या दिवशी 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं डोक्याची टोपी काढून त्या पोराच्या पायावर मस्तक टेकवलं. ह्याच्यापेक्षा अजून काय मिळवायचं सांगू का. बसलेले सगळे ऐका ऐका, तुमचा पोरगा डॉक्टर झाला, वकील झाला, इंजिनियर झाला, कुणी पाया नाही पडणार. पण तुमचा पोरगा वारकरी शिक्षण संस्थेत आहे, हे कीर्तन शिकतो, भजन शिकतो, पखवाज शिकतो, गायन शिकतो. हे 4 दिवशी गावातल्या एखाद्या वारकऱ्यात जुन्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला कळल ना तेव्हा म्हातारा ते पळत येईल, त्या बाळाला उचलून कडेला घेईल, पटापट त्या लेकराचं मुका घेईल आणि पांडुरंग म्हणून त्याच्या पायावर डोकं टेकवल. हे तुमच्या पोरानं केलेली क्रांती आहे आणि हे फक्त इथं दिलं जातं. ऐका ए ज्ञानोबराय सांगतात रेड्या तुझी जागा सोड आणि माझ्याकडे ये रे. रेडा आला, रेडा आला, माऊलीच्या जवळ आला आणि माऊलीने रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. माऊली सांगतात रेड्याला काळजी करू नकोस, ह्यो हात आयरा गायरा नाही. या हातानं एका मेलेल्या मड्याला हात लावला तर मड उठलं होतं रेड्या. रेड्या ह्यो हात काय साधा आहे का रेड्या. रेड्या मेलेल्या मड्याला उठवलेला हात आहे. रेड्या अजून सांगू का, हा हात हा पाय भिंतीला लागला तर भिंत चालली होती रेड्या. हाच हात तुझ्या मस्तकावर टेकवतो मनानं बोलशील. आणि रेड्याच्या मस्तकावर ज्ञानोबाने हात ठेवला. ऐकताय काय, जगताच्या इतिहासातला 750 वर्षापूर्वीचा पहिला चमत्कार झाला. माऊली महावैष्णव ज्ञानोबाने तो चमत्कार केला. माणसं बोलतील याच्यात नवल नाही पण रेडा बोलायला लागला. रेडा ही क्रांती आमच्या वारकरी संप्रदायात घडली, ती माऊली महावैष्णव ज्ञानोबाने घडवून आणली. आमचा संप्रदाय साधा नाही, आमची ताकद साधी नाही, आमची शक्ती साधी नाही. आमची माय रेड्याला बोलवायला लावते. ऐका ऐका, रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला रे आणि रेडा वेद बोलायला लागला. रेडा वेद बोलायला लागला रे. रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि पैठणची बामणांचे कान उघडले. पैठणची बामणं धावत आली. पैठणची बामणं म्हणतात माऊली रेडा वेद बोलतोय. माऊली म्हणले हा. अहो पण ती बराबर म्हणतोय का कसं कळायचं. माऊली म्हणले घरला जा आणि तुमचा वेद घेऊन या. वेद आणला गेला. वेद आणला गेला आणि वेदाची पहिली ववी चुकली. ऐकताय, पैठणची बामणं म्हणली माऊली ववी चुकली, रेड्याची चुकली का आमची चुकली. माऊली म्हणली शहाण्यानो, रेडा बराबर म्हणतोय तुमचं खुडा आणि रेडा म्हणतोय तसं लिवा. आजही पैठणकरांनी रेड्याच्या तोंडातनं वेद दुरुस्त करून घेतला. ही वारकरी संप्रदायाची क्रांती ठरली.
अजून ऐकून जा. त्यो रेडा वेद बोलला. महिषीपुत्रामुखी बोलविल्या श्रुती, चालविली भिंती बैसोनिया. महिषीपुत्रामुखी, म्हशीचा पोरगा. कोण? माणसाने तवा बी माऊलीला त्रास दिलता. माणसं म्हणली रेडे आडनावाची माणसं होती. माऊली म्हणले नाही, म्हैशी पुत्रामुखी, म्हशीचा पोरगा रेडा, त्याच्याकडून वेद बोलवून घेतलाय. अजून ऐका, तो रेडा मेला. ताड बसा सगळे. अभंगाला माझा न्याय देताना मला तुमच्या सगळ्यांच्या शब्दाची गरज आहे. एक मुखाने फक्त 3 शब्द बोलायचे. मी बोलेन, रेडा वेद बोलला, तो रेडा मेला आणि त्याचा समाधी सोहळा झाला. पटापटा सगळ्यांनी बोलायचंय. रेडा वेद बोलला, एवढंच बोलायचं, फक्त बोलला. रेडा वेद मी बोलेन, तुम्ही म्हणा बोलला. तो रेडा मी म्हणेन मेला. तो रेडा मेला, त्याचा समाधी सोहळा झाला. 3 शब्द मला पाहिजे, जोरात बोला. रेडा वेद, तो रेडा, त्याचा समाधी सोहळा. 3 शब्द ध्यानात राहिले. आता ताकदीनं बोला. रेडा वेद, तो रेडा, त्याचा समाधी सोहळा. कुणाचा? आपण कोण आहे? जागे ना सगळे. जर रेड्याचा समाधी सोहळा होत असेल तर आपण माणसं आहे गड्या, आपण माणसं आहे. आपली पुण्यतिथी तरी व्हावी, आपली होत नाही. महाराज म्हणतात संगत बदलली. रेडा ज्ञानोबरायच्या संगतीत आला. तुकोबाराय म्हणतात जड बुद्धीच्या रेड्याचं अज्ञान सरलं आणि रेडा कसा झाला. आजही 5 मेला आळे फाट्याला महाराष्ट्रातला सबंध वारकरी रेड्याच्या समाधीवर फुलं टाकाय जातो. ही क्रांती वारकरी संप्रदायाने केली. तुकोबाराय म्हणतात तो रेडा कसा झाला. चंदनाने बोल हाय व्यापी गेल्या चंदनाने बोल. आवाज द्या. चंदनाने बोल. हाय व्यापी गेल्या चंदनाने बोल. संताने सरता गेलो तैशा परी. संताने सरता गेलो तैशा परी. संताने सरता गेलो तैशा परी. हॅलो. संताने सरता गेलो तैशा परी. हे संताने सरता गेलो तैशा परी. 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 हा चंदनाने बोरी व्यापी गेल्या. चंदनाने बोरी व्यापी गेल्या. बोला दोषया तीन विचार. गुण दोषया तीन विचारे पागे. गुण दोषया न विचारित काय. गुण दोषया तीन विचारित काय. संताने सरता केलो तैशा परी. चंदन ते बोरी व्यापिल्या. महाराज म्हणले तो रेडा कसा झाला सांगू का तुम्हाला. बोर माहितीये का? बोर महिला मंडळ. बोला बोला. बोर माहितीये का? बोर, बोरीचं झाड माहितीये का? असं वाटतं पळत जाऊन कडकडून मिठी मारावी. अशीच असते ना बोर. नाही, बोरीचं सॉफ्टवेअर खतरनाक आहे. बोरीच्या शेजारनं जाताना स्वतःचा तोल सावरावा लागतो. कुणाला? आपल्याला. का? कारण जातीला उलटच काट आहे. कसंही जातीला धक्का लागला की जात काकुराच काढते. महाराज म्हणले तसल्या गुणाची माणसं अजून समाजात आहेत. त्यांच्यापासून जाताना सावधच राहावं लागतं. जाती काकुराच काढतात. महाराज म्हणले त्या गुणाची माणसं जरी असली आणि ती माणसं जर बोरीत
संताच्या संगतीत आली तर त्यांचं अज्ञान जळून जातं. कसं सांगू का? बोरीच्या शेजारी चंदन उगवलं आणि चंदनाला बोर टोचायला लागली. ती चंदन सांगतं बोरीला, हे बघ बोरी, टोचायचं असलं तर मलाच टोच, पण माणसाला टोचू नको. ती बोरी इतकी खडूस होती, ती म्हणली का र, तुला तर का सोडते का मी? चंदन म्हणतं तू जर मला किती जरी टोचली तर माझ्या गुणात काही परिणाम होणार नाही. मी तसा शीतल आणि शांत राहणार, पण एक दिवशी टोचून टोचून तुझ्या काट्याचा सत्यानाश होईल. बोर हारत नाही. बोर एक दिवशी त्या चंदनाचा स्वाद घेऊन स्वतः चंदन होते. तुकोबराय त्याचं उदाहरण देतात. हे चंदनासारखी संतांसारखी माणसं समाजात जर उतरली तर बोरीसारख्या माणसांचा ऱ्हास होतो. अर्थात बोरीसारखं अज्ञान नष्ट होतं, ज्ञानाची ज्योत प्रज्वलित होती. जसा की रेडा अज्ञानी होता, ज्ञानी झाला, इतक्या उच्चतम कोटीला जाऊन बसला की सबंध महाराष्ट्र रेड्याच्या मस्तकावर डोकं टेकवायला लागला. संताने सरता केलो किंवा गेलो तैशा परी. कसा झाला रेडा? तर चंदन ते बोरी व्यापी येल्या. माणसं म्हणली कसं होतं? तुकोबाराय म्हणले अजिबात विचारू नका, हे त्याच्या ताकद आहे, हे त्याची इच्छा आहे, ह्यातलं गुह्य आम्हाला माहित नाही. तुकोबाराय दुसरं चरण सांग. गुण दोष याती न विचारिता काय, गुण दोष याती न विचारिता काय, गुण दोष याती न विचारे काय, गुण दोष याती न विचारे काय, गुण दोष याती न विचारिता काय, गुण दोष याती न विचारिता काय, गुण दोष याती न विचारे काय, गुण दोष विचारे काय, धावतील पायी आपुलिया, धावतील पायी आपुलिया, गुण दोष याती न विचारिता काय, गुण दोष याती न विचारिता काय, दिला पाय आपुलिया, धाव दिला पाय आपुलिया, गुण दोष याती न विचारे काय, गुण दोष याती न विचारे काय, न विचारे काय. वा वा. तुकोबाराय यातलं गुह्य माहित नाही. गुणदोष याती न विचारी काही, ठाब दिला पायी आपुलिया. यातलं गुह्य आम्हाला विचारू नका. थोडासा आवाज. यातलं गुह्य आम्हाला विचारू नका. हे होतं एवढं खरं. महाराज म्हणतात यातलं गुह्य आम्हाला माहित नाही. कारण विश्वाचा जनिता कसा आहे सांगू का? वृक्षाचे पान, हालेजाची सत्ता, राहिले हंता मग अजून काय ताकद आहे त्याची? तुझी मी चालविल्या सूर्य चाले, आवाज द्या ना. मी बोलविल्या वेदू बोले, मी हलविल्या प्राणोचे हले, जो जगाचे चाळता. तुझी आसतेने वेदासी बोलणे, हा तुझी आसतेने वेदासी बोलणे, तुझी आसतेने हलू बोलणे, तुझी आसतेने वेदासी बोलणे, हा सूर्यासे चालणे, तुझी बरे सूर्यासी चालणे, तुझी बरे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, सूर्यासी चालणे, तुझी सूर्यासी चालणे, तुझी बरे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी. आईसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धने.
तुझी ये सत्यने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी ये बळी. काय ताकद आहे त्याची. महाराज सांगतात त्याच्या मनात आल्यावर काय बी होतं. काय होतं सांगू का. राजाचा भिकारी आणि भिकाऱ्याचा राजा करतो. सगळ्याला कथा माहितीये. सुदामा नावाचा ब्राह्मण होता. दुःखाने दरिद्रलेला होता. बायकोनं सांगावं जाना जाना जा मैत्राकडं. मैत्र बी तसा असावा दिलदार मनाचा. आता मित्र तसे दिलदार राहिले नाही गड्या. ऐकताय सगळे बसलेले. आता मैत्र तसे राहिले नाहीत. आता मैत्र फार वेगळेत. भगवान श्रीकृष्णाकडे सांगते जायला सुदाम्याची बायको जाना हो जाना. बघा म्हणे राजे तुमचा मित्र. अगं जातो ग पण त्याला काहीतरी द्यावं लागतं. देशी तेव्हा घेशी घेशी तेव्हा दिशीच आयसा अशी उदा. हे महाराज म्हणतात त्याला काहीतरी द्यावं लागतं मग तो आपल्याला देतो. बघ काय आहे का आपल्या घरात. सगळ्या उतरंडी खाली घेतल्या. उतरण माहितीये तुम्हाला. उतरण आता नाही राहिली. परवा मुंबईला कीर्तनाला होतो. 50 पोरी पुढे बसलेले. म्हणलं कागद तायड्यानो तुम्हाला उतरण माहितीये का. ते म्हणल्या हा. मी म्हणलं कशी असती. त्या म्हणल्या ब्यागाव 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 ब्यागाव. अशी असते का उतरण. उतरण कशी असते. गाडग्यावर 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 मध्ये चौकात असते आहे की नाही. माना डोली होता वे चौकात असते होय. अंधाराच्या एका कोपऱ्यात असते. सगळ्या उतरंडी खाली घेतल्या आणि त्या उतरंडीत मुठभर पोहे गावले. पोहे काय गावले. पोहे गावले. आता त्यानं काही राशन भरलं नव्हते का देवानं. राजा आहे ते राजा. आणि त्याच्याकडं ह्यो गडी मुठभर पोहे घेऊन आला. देवाची. आता तो राजा आहे. पहार करी काय संरक्षण काय काय काय. आणि हे म्हणजे अशी फाटकी कापड घालून आलेला सुदामा. त्या सुदामाने विचारलं त्या पहारकराने विचारलं कोण आहे रा तू. ते म्हणला ते तू ज्याची चाकरी करतोय ना तो माझा दोस्त आहे. ते म्हणला हो माग आमच्या देवाचा दोस्त मर्सिडीज बेंज मधनं येतो. ऑडी घेऊन येतो आणि तू आले उघड खटारा घेऊन ये. होय माग. ते म्हणला हे बघ नुसतं त्याला सांगून ये जा. मी हितच थांबतो. आता आपण तर हितनं पुढे जातच नसतो म्हणला. पण तुला आहे ना नुसता निरोप दिल्या नाही आला ना हितनच माघारी जाईन. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि घर पे सुदामा करीब आ गया है. कि घर पे सुदामा करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो घर पे सुदामा करीब आ गया है. घर पे सुदामा करीब आ गया है. करीब ना सर पे है पगड़ी ना वतन पे है चोला. बता दो कन्हैया को नाम है सुदामा. बता दो कन्हैया को नाम है सुदामा. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि घर पे सुदामा करीब आ गया है. घर पे सुदामा करीब आ गया. करीब आ गया. करीब आ गया. वा 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 टाळ्या वाजवा जरा एक. रे द्वारपाल सुदामा ही फक्त रे द्वारपाल हा सुदामा सांगतोय कन्हैया से कह दो किधर पे सुदामा करीब आ गया. सांगा त्याला. आणि कुणीतरी म्हणलं आ देवा तुमचा तो बालपणीचा मित्र सुदामा. एवढंच देवानं ऐकलं ना. आलाय देवानं एक पाय
सिंहासनावर दुसरा राजवाड्याचा महाल बाहेर टाकला, गरुडाला सुद्धा मागं टाकलं आणि देव पुढं पळालं. जिथं सुदामा बसला होता तिथं देव पळत गेला. सुदामाला कडकडून मिठी मारली. याला मित्रत्वाचं प्रेम म्हणतात. ऐकताना बसलेले सगळे काय देवानं राज्य सिंहासनाचा त्याग केला आणि सुदाम्याबरोबर दगडावर बसला, मिठी मारली म्हणतो कशी आहे रे आपली नगरी सुदाम्या. सुदाम्या आपले मित्र कसे आहेत, मुका भैरा ए सगळे कसे आहेत रे, ए सांग ना सुदाम्या कशी आहे आपली नगरी. बरं ते जाऊ दे सगळं, मला काय खायला काय आणलं सांग रे. तो म्हणला बाजूला चल, माणसं बघती ती, तू राजा आहेस इथला, मी जे आणलंय ती इथं खाण्यासारखं नाहीये. तो म्हणला आता कुठं आबरू ठेवली आहेस, फाटके कापड घेऊन आलायस भेटाय मला, तरी बी मिठी मारायला लागली की नाही तुला, दे काय असेल ती. देवानं दिलं, देवाच्या हातावर त्या सुदाम्यानं दिलं. तिथं बसून सुदाम्याचे पोहे देवाने खाल्ले. त्याला देव म्हणतात. सगळा बाजार चुकता करतो तो, सगळा हिसाब चुकता करतो. सुदाम्यानं मुठभर पोह्याच्या बदल्यात देवानं काय दिलं. 8-15 दिवस राहिला. देवाने सांगितलं, सुदामा म्हणला आता आपलं मजा चालली. देवानं सुदाम्याला राजसिंहासनावर बसवलं आणि देव सुदाम्याच्या पायापाशी बसला. सुदाम्या म्हणायचा पाय दाब, देवा पाय दाब. जगाचा मालक सुदाम्याचं पाय दाबत होता. बसलेले काय ताकद असेल. आई सारामात राजासारखा राहिला. शेवटी म्हणला का आपल्या बायका पोराचं कसं, ह्याला जातो म्हणल्याशिवाय हे आपल्याला काय द्यायचा नाही. निघाला. हे म्हणतो देवा मला जावं लागेल. देव म्हणला जा की मग. अरे खरंच म्हणतोय जावं लागल. मग म्हणला जा. अरे पण खरंच म्हणतोय जावं लागल. बर जायचं आहेस तर जा, पण माझी मला कापड काढून दे आणि तुझी तू फाटलेली कापड घालून जा. द्याचं तर बाजूलाच राहिलं, पण लगा घातलेली कापड बी काढून मागते. असलं कुठं दोस्त असतो का. सुदाम्याला वाईट वाटलं. सुदाम्यानं फाटलेली कपडे परत घातली आणि सुदामा निघाला निघाला निघाला. पण देव त्याला म्हणता चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुगुटा सकळमणी, धन्य तोची विठोबा. काय दिलं देवाने ऐकून जा. ए सुदामा, सुदामा निघालाय आपल्या नगरीला परत निघाला. आणि जाता 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 समोरनं माणसं आली होती सुदाम्याला न्यायला. प्रारब्ध कधी बी बदलू शकतं. हरी कृपे त्याचा नाश झाला. काय नाश झाला होता. दारिद्र्य पण संपलं होतं. सुदामा राजा झाला होता. कारण देवाने काय दिलं होतं. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला, सुदामा ब्राह्मण त्याच्या भेटीला गेला. शुद्ध भावा देखो गाव सोडियाचा तिथला गाव. हा विठोबाचा धर्म जागो, त्याचे लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो, त्याचे चरणी लक्ष लागो. ठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. चरणावरती नतमस्तक होतो. त्यांचे चिरंजीव या महाराष्ट्राचे गोड लाडके तरुण युवा कीर्तनकार, कमी काळामध्ये संबंध महाराष्ट्राला ज्यांनी वेड लावलं ते आमचे परममित्र हरिभक्तीपरायण संकेतजी महाराज यादव. महाराजांच्या चरणाचं दर्शन घेतो. फार वेळ मिळालाय आपल्याला, फार वेळ. आकाश महाराज आपण कमी काळात हे सगळं मिळवलंय. आपल्याला लय पुढं जायचंय. फक्त संयमानं निघायचं. संयमानं काही होत नाही गड्या. नुसता संयम धरत चालायचं. असं करत करत 25 वर्ष गेली माझी. 25 वर्ष गेली. आता काय 5-10 वर्ष घालवायचे नुसती. सहज जातील. 10 वर्ष अजून टिकवलं ना. वादळात टिकलो आपण गड्या, वादळात. बास बास. फक्त आता 10 वर्ष असं तंतोतंत आहे एवढंच. दुकानात लय बी माल भरत बसू नका. जप्ती बी होण्याची शक्यता असते. दाढी बी पडू शकतात. त्यामुळे हाय हे माल दाबून धरा आणि स्पर्धेमध्ये आहे त्या जागेवरती ठामपणे उभा राहा. वादळात आल्यावर बेटापाशी जायचं असतं. जहाजानं त्या भरकटलेल्या लाटत जायचं नसतं. गेलं लाटत की अख्खं जहाज भरकट. आणि जहाजाचा ऑपरेटर त्याला म्हणायचं वादळाची चाहूल लागल्या निवारा धरायचा. आणि तुमच्या माग निवारा बार काय होय. संबंध आयुष्याच्या माणसानं घालवले. किती बी वादळ येऊ दे की गड्या, काय होत नसतं. महाराज
फार भाग्यानं पुण्यानं असा बाप मिळतो गड्या. जगे ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस जावा या मोक्षास जावा. पुन्हा एकदा संकेत महाराजजी, आकाश महाराज तुमच्या चरणाचं दर्शन घेतो. आकाश महाराज काही दिवस माझ्याबरोबर होते. ज्याच्या बरोबर राहतात त्याचं सोनं करतात. त्यातला येऊ पट्ट्या साक्षीदार आहे. आम्ही असा भाग नाही सोडला. पाक तमिळनाडू, केरळा सगळं तिकडं सगळं फार फिरलो कमी काळामध्ये. पण फार गोड स्वभाव, साचा निमवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आकाश महाराजांच्या चरणाचं दर्शन घेतो. या कुटुंबावर माझं फार प्रेम आहे. आमचा आबी बसलाय पुढं. आकाश महाराज परत, पण आकाश महाराजांपेक्षा जास्त प्रेम माझं त्याच्यावर आहे. माझ्याकडे त्याचा नंबर नाही, माझ्याकडे त्याचा, पण आमच्या दोघाचा एक फोटो आहे माझ्याकडे अजून बी. आम्हाला असं धरलं ना, दोघं भाऊभाऊच दिसतोय आम्ही. त्यात असा गोड त्यांचा आबी आमचा. त्याच्या चरणाचं दर्शन घेतो. आई आल्या त्यांच्याही चरणाचं दर्शन घेतो. माझ्यावरती अगदी गोड प्रेम वडिलासारखं ज्यांनी केलं ते आमचे नाना आहेत. फार गोड व्यक्ती. माझ्या आयुष्यात काय माणसं मला जी भेटली ना, ती माणसं मी माझ्या चौकटीत ठेवली. मी लय बी माणसाचं घर करीत नाही. बोजा होतो बरं, मी झेपण्यासारखा महाराज नाही. माझं वजन काही वाढलं नाही, आहे तसंच आहे. पण नाना जी माणसं माझ्यापाशी आली मी माझ्यापर्यंत घेतली ना, ती मी कधी सोडली नाही. त्यातलं एक नाना व्यक्तिमत्व मला आवडलेलं. नानाच्या चरणाचं दर्शन घेतो. नाना असा सहवास, असाच फोन एखादा यावा कधीतरी तुमच्या टायमिंगमध्ये असावा, बरं वाटतं. नानाच्या चरणाचं दर्शन घेतो. आणि दुसरे एक नाना, या महाराष्ट्राचे गायन कोकिळा, या महाराष्ट्राचा एक वारकरी संप्रदायाचा बुलंद आवाज, ते आमचे नाना महाराज. त्यांच्याही चरणाचं दर्शन घेतो. अभिजितजी महाराज तेही आज आहेत, त्यांच्याही चरणाचं दर्शन. बाजूला विशालजी महाराज, श्रवणजी महाराज, तुमच्या चरणाचं दर्शन घेतो. राहत राहिलं या महाराष्ट्राचं चक्रीवादळ. वाजवा टाळ्या. पुन्हा एकदा या महाराष्ट्राचं चक्रीवादळ शुभमजी महाराज, वाजवा टाळ्या आदरकीकरांकरता. फार कमी काळात हे मिळवलंय. असा पक्वाज वाजतो ना, कामपडीत दिल्या का फडा 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 फडा. पक्वा सुद्धा घाबरत असेल या बाबाला. इतका झोपतो, मजा देतो. शुभम दादाच्या चरणाचं दर्शन घेतो. मग अशी आबीच्या अगोदर ज्यांनी वाजवला ते बरेच वर्ष माझ्या कार्यक्रमामध्ये लहान होते त्यावेळी. कदमवाडीच्या शेजारी त्यांचं गाव आहे, दत्ताजी महाराज. वा 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 वा, मोठी होतात माणसं पटा 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 पटा. मग असे आले, म्हणले ओळखलं का, MBAचे पेपर चाललेत. म्हणलं चालू द्या. तसंच आलो म्हणले, त्याच शाळेच्याच कापडाव आले, बसले. गोड पखवाज वाजवला. त्यांच्या चरणाचं दर्शन घेतो. माझ्या संस्थेतला विद्यार्थी अभि महाराज म्हणून छोटा अभि आहे. पखवाज वाजवतो, गोड कीर्तन करतो. बाजूला आमचा वैभव आहे, तोही पखवाज वाजवतो, कीर्तन करतो. त्याच्याही चरणाचं दोघांचे दर्शन घेतो. पुन्हा एकदा संबंध या ज्ञानोबाराय तुकोबारायची ही माझी गोड अशी रूप माझ्या कीर्तनात रंगदेवता भरत राहिली. या लेकरांकरता एकदा जोरात टाळ्या वाजवा. वारे वा, या महाराष्ट्राचे फार मोठे कीर्तनकार व्हा, गायक वादक लाडके या महाराष्ट्राचे तुम्ही व्हावं, असा माऊली महावैष्णव ज्ञानोबारायकडे प्रार्थना करून आशीर्वाद मागतो तुमच्याकरता. फार मोठे व्हा, गुरुवार्यांचं नाव संबंध महाराष्ट्राभर करा. एवढाच जाता जाता तुम्हाला शुभेच्छा पर आशीर्वाद देतो आणि थांबतो. पुन्हा एकदा ज्यांनी मगापासून शूटिंग केलंय, CMK, वा वा वा, CMK महाराज, छान चॅनलचं नाव आहे तुमच्या. असंच तुमचे उद्धार व्हावा चॅनलचा. त्याचं ती बटन बी दाबान, घंटी बी दाबान, फुकटच की. आणि आमचा आवाज या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवावा तुम्हाला विनंती करतो. बोलिवलं तर आमच्याकडे बी फुकट या, असा निरोप तुम्हाला देतो. राहते राहिले साऊंड सिस्टीमचे काका, टाळ्या वाजवा त्यांच्याकरता एकदा. ते ऑपरेट आहे, तुम्ही नाराज व्हायचं नाही कधी, कारण ही इतकं टेन्शनची बाब आहे. 100 कीर्तनकारांनी एक ऑपरेटर बराबर असतो. हा, सिस्टीमवाल्याचा जीव आहे ना खतरनाक असतो. बरं, ती धोक्यात उभं असतं, कवा तिथं पेटल सांगू बी शकत नाही. त्याच्यात पकवायचं म्हणणार वाढीव, काय एक म्हणणार वाढीव, बुवा म्हणणार कमी कर, शिट्टी मारते.
त्या ऑपरेटरचा नुसत्या मेंदवाचा चोताच करते ती पहिल्या अर्ध्या तास. त्यामुळे तुमची काही चुकी नसती. तुम्ही त्याच्यात पण वादळात दिवा लावला म्हणून टाळ्या वाजवा. वाजवा टाळ्या. एकदा इसकाटल्यावर पुन्हा जाग्यावर याचं सोपं नसतं, पण ती तुम्ही आणून दावलं. यंदा जेवढं परमेश्वरानं तुम्हाला साहित्य दिलंय ह्याच्या डबल पुढल्या वर्षी द्यावं. आणि माझ्या या संस्थेकरता तुम्ही फुकट माझं आपलं ऐका, ठरलंय त्याच्यापेक्षा व्हायचं कमी घ्या. वा वा. चरणावरती नतमस्तक ताट बसा. सगळे सगळे ताट बसा. पुन्हा एकदा सांगून जाईन तुम्हाला, आपली मुलं इकडंच पाठवा. मोबाईलसारख्या युगातून बाहेर काढा. आता शोकांतिका महाराष्ट्राची. 5 वर्षाच्या पोराच्या हातात तुम्ही आईबाप असाल तर मोबाईल द्या. त्याला मोबाईल द्या, गेम बघू द्या आणि 5 मिनिटानं बिना बोंबालता फक्त त्याच्या हातातनं मोबाईल घेऊन दाखवा. तुम्ही त्याचे सख्खे आईबाप असाल तर जमेल तुम्हाला? जमेल? नाही जमणार. कार्टून नावाचा चॅनेल बघू द्या पोराला, रिमोट हातात द्या आणि 5 मिनिटानंतर रिमोट हिसकावून घ्या आणि चॅनल बदलून दाखवा. मरेपर्यंत तुमच्या दारात चाकरीला राहतो. जमेल? नाही जमणार. असल्या मोबाईलच्या टीव्हीच्या कात्रीत अडकलेली लेकरं अशा ज्ञानमंत्र वारकरी ज्ञानांकुर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आज ही लेकरं बिना मोबाईल बिना टीव्ही हे सगळं क्षेत्र वर्जित करून जगाच्या प्रवाहाच्या विरोधात प्रवास करतात. म्हणून ही लेकरं उद्याच्या समाजाची क्रांती करून दाखवतील. म्हणून आपल्या पोराला अचूक ॲडमिशन या संस्थेमध्ये घ्या. योग्य मार्गदर्शन आहे, योग्य शिक्षक वर्ग आहे, प्रसन्न जागा आहे, प्रसन्नता सगळीकडे आहे. म्हणून ही जागा आपल्या लेकराकरता उत्तम आहे. हा निरोप दिला. ताट बसा. माझ्या कीर्तनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने. एकदा बसलेल्या माणसाने फक्त हर हर महादेव म्हणा, संपलं माझं कीर्तन. म्हणणार ना सगळे? सगळे म्हणणार ना? जे म्हणणार नाहीत ते मुक्क झाल्याशिवाय मरणार नाहीत. जोरात आवाज आला पाहिजे. खचून म्हणायचं आहे. कराविली तैसी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे. साळुंखी मंजुळ बोलत शिवानी शिकवी